वेलकम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या व्हिडिओची आपण वाट बघत होतो किंवा ज्या शासन निर्णयाची वाट बघत होतो तो शासन निर्णय शेवटी आलेला आहे. माझ्या मते हा सर्वात चांगला, व्यवस्थित आणि योग्य शासन निर्णय जो आहे तो आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात 25-26 साठी. कारण का SOP नुसार जे आहे नवीन जी प्रोसिजर आहे त्यानुसार शिक्षक भरती होणार आहे. काय आहे SOP, कशा पद्धतीनं ही पद्धती काम करणार आहे, कशा पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे आणि पवित्र पोर्टल किती महत्त्वाचं आहे आणि पवित्र पोर्टल बाहेर जाऊन जर शिक्षक भरती केली तर काय होऊ शकतं काय नाही या संदर्भात सर्व माहिती A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक प्रॉमिस पाहिजे तुमच्याकडून, फक्त हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक अभ्यासकापर्यंत पोहोचवा जेणेकरून शिक्षक भरती फक्त पवित्र पोर्टलद्वारे झाली पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आणि सगळ्यात नवीन अपडेट जे आहे लवकर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबत टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मी तुम्हाला हा शासन निर्णय जो आहे तो टेलिग्राम चॅनलला देईल आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा शेअर करेल. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, व्हिडिओला हाईप करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आता शेअर करून द्या आणि लाईक सुद्धा करून द्या. तर चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय कोणता आहे तर हा बघा, हा आहे शासन निर्णय जो आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. मी तुम्हाला शासन निर्णय इथे दाखवतो साईडला. हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय आजच्या तारखेमध्ये आलेला आहे. शासन निर्णय काय आहे बघा, सगळ्यात अगोदर शासन निर्णय ओके ठीक आहे. शासन निर्णय काय आहे बघा, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत. ठीक आहे, आता मानक कार्यपद्धती जी आहे कशा प्रकारे सुनिश्चित केली आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवतो. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती होणार आहे तर शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाद्वारे शासन निर्णय आजच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला जे आहे हा जो आहे बघा महाराष्ट्र शासनातर्फे शालेय शिक्षण किंवा क्रीडा विभाग आणि तारीख आहे 30 मार्च 2026. याच्यामध्ये काही गोष्टी सुद्धा नमूद केलेल्या आहे अगोदरच्या ज्या होत्या त्या. ठीक आहे, एवढं दाखवणार नाही मी तुम्हाला. बाकीच्या त्या गोष्टी मेन आहेत त्या गोष्टी सांगतो. खाली जाऊया थोडं प्रस्तावना काय आहे काय नाही. प्रस्तावनामध्ये त्यांनी अगोदरच्या काही गोष्टी सांगितल्यात की कशामुळे या गोष्टीची गरज पडली. त्यांना हे बघा, हे इथे एक गोष्ट आहे की 24/6/2015 रोजी पारित केलेल्या न्यायालयामधील निर्देशानुसार करण्यात आलेली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक पद भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी योग्य ते धोरण शासनाने आखावे असे निर्देश माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. संदर्भाधीन विविध शासन अधिसूचना किंवा शासन निर्णय याद्वारे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पद भरतीची प्रक्रिया वेळोवेळी सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 22/6/2017 पासून खाजगी अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पद भरती पवित्र प्रणालीद्वारे किंवा पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणाली मार्फत होणे आवश्यक असताना काही शैक्षणिक संस्थांनी विशिष्ट कालावधीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित नव्हते, लॉग इन ID उपलब्ध करून देण्यात आले नाही, शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही इत्यादी कारणे दाखवून त्यांच्या स्तरावर पदभरती केल्याची काही घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने याबाबत विशेषतः शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विहित मुदतीत प्रतिसाद न देण्याच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा नियुक्त्यांना तदनंतर सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता न मिळाल्याने अशा संस्था व शिक्षक माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या त्यांनी किंवा दाखल करतात. अशा प्रकारच्या रिट याचिका क्रमांक सुद्धा दिलेला इथे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये याचिकाकर्ते दिशाभूल करणारी माहिती देऊन पवित्र पोर्टलशिवाय पदभरती केल्याचे समर्थन करीत असल्याची बाब मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. या प्रकरणात पारित केलेल्या संदर्भ क्रमांक 14 येथील 16/10/2025 रोजीच्या न्याय निर्णयान्वये मान्य उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली असून पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक पद भरती अधिक सक्षम व परिणामकारक बनवण्यासाठी खालील निर्देश शासनास दिले जात आहेत. ठीक आहे, आता इथे काय झालं होतं मी शॉर्टमध्ये तुम्हाला स्टोरी सांगतो.
अशा प्रकारची कंडिशन होती की काही ठिकाणी जे आहे पवित्र पोर्टल बाहेर जाऊन पदभरती केल्या जात होती. त्याच्या मागे काही कारण सांगितले की आम्हाला उत्तर मिळत नाही, आम्हाला अशा गोष्टी होत नाही, तशा गोष्टी होत नाही आमच्यासोबत, त्याच्यामुळे आम्ही पवित्र पोर्टलवरून बाहेर जाऊन पदभरती केली, आम्हाला काही प्रतिसाद मिळत नव्हता योग्य तो जो आहे तो शासन लेवलवर किंवा शासकीय स्तरावरून, त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टी केल्या. आता न्यायालयाचं म्हणणं आहे किंवा काही रिट याचिका सुद्धा न्यायालयामध्ये दाखल झाल्या की अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि त्या संदर्भात काही खोटे पुरावे सुद्धा सादर केले होते. या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या आणि न्यायालयाने मग उचललं कडक पाऊल. आता कडक पाऊल कोणतं उचललं तर बघा, इथे न्यायालयानं आता काय केलंय, न्यायालयानं काय सांगितलं बघा, प्रत्येक शैक्षणिक विभागात संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात येऊन पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या पदभरतीचा अहवाल या समितीने शासनास सादर करावा. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पवित्र पोर्टल मार्फत पदभरती अधिक परिणामकारक व कार्यक्षमपणे होण्यासाठी शासनाने मानक कार्यपद्धती म्हणजे SOP निश्चित करावी. जी SOP निश्चित करण्यात आलेली आहे, मी खाली दाखवणार आहे तुम्हाला कोणती आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशाची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि शासन ते करणारच होतं. शासनाने लवकरच तो निर्णय घेतलेला आहे. आता काय आहे शासन निर्णय आपल्यासाठी, ठीक आहे. शासन निर्णय काय बघा, 22/6/2017 कधीपासून, 2017 पासून 22/6/2017 ते आज तागयत म्हणजे आजपर्यंत 2026 पर्यंत राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित, अंशतः खाजगी, अंशतः अनुदानित, खाजगी विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल शासनास उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रत्येक शिक्षण विभागासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. समिती कशी असणार बघा, या समितीचे अध्यक्ष असणार विभागीय शिक्षण उपसंचालक, नंतर सदस्य कोण असणार, संबंधित शिक्षण उपविभागातील शिक्षणाधिकारी, ठीक आहे. आणि आता खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे आपल्यासाठी. लवकर सांगतो, तुम्हाला सुद्धा जे आहे तुमचा वेळ वाया न जाता आणि तुम्हाला लवकरात लवकर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे, खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, ठीक आहे. मिस करू नका फक्त कोणताही पॉईंट, ठीक आहे. आता इथे बघा काय दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे 22/6/2017 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा केले जाते. आता व्यवस्थित आहे का, 2017 पासून जर आजपर्यंत ज्यांची नियुक्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन झालेली आहे त्यांच्यासाठी बघा काय, अशा शिक्षकांची जिल्हानिहाय शाळानिहाय माहिती त्या समित्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून शिक्षण संचालक माध्यमिक यांची असणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, दिनांक 22/6/2017 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक ज्यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट नाहीत अशा शिक्षकांची माहिती समितीने संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वैयक्तिक मान्यतेसाठी प्राप्त झालेली प्रलंबित असलेली निघालेली प्रकरणे विचारण्यात घेण्यात यावीत. विशेष म्हणजे अल्पसंख्याक शैक्षणिक शाळा किंवा संस्था अनुकंपा नियुक्ती किंवा विना अनुदानित वरून अनुदानितकडे बदली, कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नत किंवा या मार्गाने पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती होऊ शकते. सबब अशा शिक्षकांची माहिती अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे काही प्रमाणात मान्य उच्च न्यायालयाने पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबत आदेशित केले आहे. अशा शिक्षकांची माहिती देखील अहवालात समाविष्ट करण्यात येऊ नये. यांची माहिती समाविष्ट करायची नाही. पुढे आहे, उपरोक्त समित्यांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्त झालेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय व संस्था किंवा शाळानिहाय माहिती शासनास सादर करावी. ज्या नियुक्त्या पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन झालेल्या आहे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. थोडक्यात पुढची गोष्ट आहे ती आहे, पुढची जी गोष्ट आहे ती आहे समित्यांचे गठन ते शासनास अहवाल सादर करणे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी दिनांक किती मुदत देण्यात येत आहे, 15 मे 2026 मुदत देण्यात येत आहे. कालावधी निश्चित करण्यात येत आहे. या दिनांकास अथवा तत्पूर्वी त्याच्या अगोदर असा अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी संबंधित समितीची असणार आहे. आता उपरोक्त माहिती 15 मे 2026 पर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्यात. म्हणजे अगोदर 2017 पासून ते आतापर्यंत ज्या भरती प्रक्रिया झाल्या असतील पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन, खाजगी शैक्षणिक संस्था असेल, अंशतः अनुदानित संस्था असेल किंवा अनुदानित संस्था असेल किंवा विना अनुदानित असेल, या सगळ्यांची नियुक्ती जर पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन झाली असेल तर यांची माहिती गोळा करणे, कोणी करायची, काय करायची, सगळ्या गोष्टी यात नमूद केलेल्या आहे.
सांगितलेलं आहे आणि ती पूर्ण माहिती किंवा तो पूर्ण अहवाल 15/5/2026 पर्यंत 15 मे पर्यंत सोपवायचा आहे. ठीक आहे, ते दिलेली आहे 15/5/2026. मुलांच्या मनामध्ये विचार येऊ शकतो की 15 मे 2026 पर्यंत आता या सगळ्या गोष्टी करायच्या सांगितल्या, मग आपली शिक्षक पद भरती जी आहे ती रखडणार किंवा त्याला 15 मे नंतर सुरुवात होणार का? त्या गोष्टीचं साधारण सरळ उत्तर असं आहे की 15 मे 2000 पर्यंत यांना काय सांगितलंय, यांना या गोष्टी ज्या आहेत असा अहवाल जो आहे शासनात सादर करण्याची जबाबदारी दिलेली आहे. 15 तारखेपर्यंत कदाचित हे गोष्टी केल्या जातील. पण एक गोष्ट अशी आहे की शिक्षक भरती प्रक्रिया एका साईडला सुरू असेल, कारण की आता काय राहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांचं काय म्हणतात त्याला, संच मान्यता बिंदूनामावली रोस्टर अद्ययावत झालेला आहे. त्यानुसार शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती आता होईल पूर्ण लवकरच. आणि त्यानंतर जे आहे जाहिराती पवित्र पोर्टल येणार आहे. तर पवित्र पोर्टल जाहिराती येण्याची पद्धत जी आहे किंवा कार्यपद्धती जी आहे, पवित्र पोर्टल जाहिराती येण्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पवित्र पोर्टल जाहिराती एका साईडला जाहिराती येतील आणि विशेष म्हणजे पसंतीक्रम देण्याची सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाईल. त्याच्यामुळं शिक्षक भरतीचा काही परिणाम होणार नाही. उलट असं होईल की या ज्या गोष्टी आहेत याच्या गोष्टी एका साईडला या गोष्टी सुरू राहतील, याची चौकशी सुरू राहील, SOP स्थापन केल्या जाईल आणि या एका साईडला शिक्षक भरती सुद्धा सुरू राहील. आता माझ्या मते पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. शिक्षक भरती 2025 संदर्भात आहे. ठीक आहे, पुढच्या गोष्टी बघूया आपण कोणत्या आहे. या पॉईंटवर आपण नंतरही डिस्कस करू शकतो की 15 तारखेपर्यंत अहवाल सादर करायचा, मग शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार किंवा नाही होणार, तर होणार, शिक्षक भरतीची प्रक्रिया सुद्धा होणार. ठीक आहे, पुढे बघा काय आहे, उपलब्ध माहिती शासनात सादर करण्याबाबतच्या कामकाजाच्या प्रभावी समन्वयाची जबाबदारी यथास्थिती शिक्षण संचालक प्राथमिक किंवा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची राहील. या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी आयुक्त महोदय जे आहे शिक्षण यांची असेल. ठीक आहे, आयुक्त महोदय जे यांचं जे आहे त्याच्यावर देखरेख किंवा नियंत्रण असणार आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी शिक्षक भरती 2025 साठी जी आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मिस करू नका. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती अधिक सक्षमपणे व पारदर्शकपणे राबवण्यासाठी संदर्भाधीन शासन आदेशान्वये व अधिसूचनान्वये वेळोवेळी तरतुदी करण्यात आल्या आहेत. या सर्व तरतुदी विचारात घेऊन सुलभ व शीघ्र संदर्भासाठी शिक्षक पद भरतीची मानक कार्यपद्धती, ज्यालाच आपण शॉर्टमध्ये SOP असं म्हणतो, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये अनिश्चित किंवा निश्चित करण्यात येत आहे. परिशिष्ट अ अन्वये निश्चित करण्यात येत आहे. आता तुम्हाला सांगतो मी SOP कशा प्रकारे गठीत करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या गोष्टी होणार आहे शिक्षक भरतीमध्ये इथून समोर, कारण की ते ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, ओके, थोडंच राहिलं, आता लगेच सांगतो मी कार्यपद्धती कशी असणार आहे, SOP कशी असणार आहे. तिसरा मुद्दा, संदर्भ क्रमांक 14 येथील उच्च न्यायालयाच्या दिनांक 16/10/2025 रोजीच्या न्याय निर्णयांचे अवलोकन केले असता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यवाही अधिक कार्यक्षमतेने व पारदर्शकपणे राबवण्याबाबत या कार्यवाहीशी संबंधित सर्व घटक जसे उमेदवार, नियुक्ती प्राधिकारी व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यातील समन्वय व प्रतिसाद याबाबतची व्यवस्था सक्षम करण्याची अपेक्षा माननीय उच्च न्यायालयाने व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने त्या विभागाच्या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. आता मी थोडं फास्टमध्ये वाचलं, याच्या मागचं कारण सांगतो, कारण की यात जे मुद्दे महत्त्वाचे होते ते मुद्दे आता आहे आपल्यासाठी. ठीक आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे बघा. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांना लॉगिन ID उपलब्ध करून देण्यात आला आहे. याची यथास्थिती सर्व शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी खात्री करून घ्यावी. आता तुम्ही म्हणाल की आपल्या शिक्षक पद भरतीची पुढील प्रक्रिया काय आहे, पुढील प्रक्रिया अशी आहे की आपल्या शिक्षक पद भरतीला आता जाहिराती येणार आहे. तर जाहिरात येण्यासाठी प्रत्येक आस्थापनेला काय द्यावं लागेल, लॉगिन ID प्रोव्हाइड करावं लागेल. त्यांची स्वतःची एक लॉगिन ID असते, जशी आपली एक लॉगिन ID असते उमेदवारांची, की आपण लॉगिन करतो ना आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करतो आपली निवड झाली किंवा नाही झाली फेज 1 फेज 2 मध्ये, तसंच त्या आस्थापनांसाठी वेगळी लॉगिन ID असते, ती त्यांना उपलब्ध करून द्यावी. आणि जर नसेल केली तर त्याची जी हे आहे यथास्थिती पाहायची गोष्ट आहे ती शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांनी खात्री करून घ्यावी सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा. ठीक आहे, त्यांना लवकरात लवकर लॉगिन ID उपलब्ध करून द्यावी प्रत्येक आस्थापनांना. दुसरी गोष्ट आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झाल्यानंतर सर्व शैक्षणिक संस्थांनी बिंदू नामावली अद्ययावत केली आहे व संच मान्यतेनुसार रिक्त जागांची संख्या निश्चित केली आहे, याची देखील संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी. मी अगोदर इतके दिवस बोंबलून सांगत होतो की प्रत्येक आस्थापनांनी संच मान्यता किंवा बिंदू नामावली करणं खूप आवश्यक आहे. याच्या मागचं कारण एक होतं की मला माहिती आहे की जाहिरात कधीपर्यंत देता येत नाही, जर तुमची संच मान्यता किंवा बिंदू नामावली अद्ययावत नसेल तर तुम्हाला जाहिरात देता येत नाही पवित्र पोर्टलवर. तर सक्षम अधिकारी वर्ग जे आहेत त्यांनी काय करायचे, दुसरी गोष्ट की ज्या ज्या आस्थापना पवित्र पोर्टलवर जाहिराती देणार आहेत तर त्यांची बिंदू नामावली पूर्ण आहे किंवा नाही, आणि त्यांची अजून कोणती गोष्ट संच मान्यता त्यांनी पूर्ण केलेली आहे किंवा नाही, या गोष्टी सुद्धा तपासून घ्याव्या. तिसरी गोष्ट,
पवित्र पोर्टलवर संस्थांना लॉग इन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर सर्वप्रथम बिंदू नामावली सक्षम प्राधिकाऱ्यास सादर केली जाते. सक्षम प्राधिकाऱ्याने सदर बिंदू नामावली तपासून ती मान्य अथवा अमान्य करावी लागते. नंतर ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत या संदर्भात विहित केलेल्या कालावधीत होणे आवश्यक आहे. आता इथं सांगितलं काय की ज्या वेळेस या गोष्टी केल्या जातात बिंदू नामावली आणि संच मान्यता, तर या सगळ्या गोष्टी विहित कालावधीमध्ये पूर्ण होणं खूप आवश्यक आहे. याच्यासाठी जास्त वेळ लागतो, हा वेळ लागायला नको. ठीक आहे. चौथा मुद्दा जो आहे तो, ज्या संस्थांची बिंदू नामावली मान्य करण्यात आली आहे. आता बघा, ज्यांची बिंदू नामावली झालेली आहे किंवा संच मान्यता मान्य झालेली आहे, ज्या संस्थांची बिंदू नामावली मान्य करण्यात आलेली आहे त्या संस्थांनी विषयासह व आवश्यक व अन्य आवश्यक तपशिलासह जाहिरातीमध्ये प्रारूप सक्षम प्राधिकाऱ्याकडे पवित्र पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्यांनी आपली जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची आहे. सदर प्रारूप सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासून मान्य अथवा अमान्य करावे लागते. ही कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत या संदर्भात विहित केलेल्या कालावधीत होणे आवश्यक आहे. जो तुम्हाला कालावधी दिला जाईल त्या कालावधीच्या आत तुम्हाला ती गोष्ट करावी लागेल. म्हणजे मी जसं सांगितलं की बुवा जाहिराती येतील पण त्यासाठी मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीच्या आतमध्येच तुम्हाला जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलला अपलोड करावी लागेल. पाचवा मुद्दा, प्राप्त झालेल्या प्रारूप जाहिरातीतील ज्या विषयाचे अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहेत अशा शिक्षकांची विहित कार्यपद्धतीनुसार या संदर्भात निश्चित केलेल्या कालावधीत रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे. आता ही गोष्ट सद्यस्थितीमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे यांनी काय सांगितलंय की प्राप्त झालेल्या प्रारूप जाहिरातीतील ज्या ज्या विषयांचे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, समजा फॉर एक्झाम्पल ज्या ज्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, मग त्यांचं अगोदर समायोजन करा आणि नंतर मग रिक्त असलेल्या जागा पवित्र पोर्टलवर द्या. तर ॲक्च्युली समायोजनाची प्रक्रिया जी ती सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे ती नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची अर्हता म्हणजेच काय क्वालिफिकेशन सक्षम प्राधिकाऱ्याने तपासून त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश विहित मुदतीत निर्गमित होतील. म्हणजे तुम्हाला नियुक्ती मिळाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर काय द्यायचे, नियुक्ती आदेश द्यायचे व त्यांची पोर्टलवर नोंद केली जाईल. याबाबतच्या सूचना सक्षम प्राधिकाऱ्याने संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यास त्यावेळी देणे आवश्यक राहील. म्हणजे काय कळलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जाहिरातींना प्राधान्यक्रम दिले नंतर तुमची निवड आधी घोषित होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमचं नाव जे आहे रेकमेंड केलं जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती आदेश दिले जातील. याची सुद्धा काळजी घेतल्या जाणार आहे. पुढची गोष्ट जी आहे ती संदर्भ क्रमांक 15 येथील दिनांक 30/12/2025 रोजी शासन निर्णयान्वये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकपद भरतीचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपण्यात आले आहे. आपल्यालाही माहिती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे शिक्षक भरतीचं पूर्ण कामकाज आता गेलेलं आहे, MSc पुणे. त्याच्यामुळे काय, शिक्षकपद भरतीशी संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद विहित मुदतीत न मिळाल्यास ही बाब आयुक्त महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या निर्देशनास ईमेलद्वारे आणण्यात यावी. जर कधी कधी असं वाटलं आस्थापनांना की काही गोष्टी होत नाही किंवा घडत नाही जशा पाहिजे तशा, तर तुम्ही आयुक्त महोदय जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे ईमेल करायचा आहे, त्यांना ईमेल करायचा आहे, ईमेल करून त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ईमेल कुठे आहे बघा, यासाठी स्वतंत्र ईमेल ॲड्रेस आयुक्त महोदय जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तयार करून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना त्याबाबत अवगत करावे. म्हणजे आयुक्त महोदय जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे स्वतः प्रत्येक आस्थापनाला त्या संदर्भात अवगत करतील, त्यांचा ईमेल ID देतील आणि नंतर एखाद्या आस्थापनेला जर काही अडचण आली तर ते प्रत्यक्ष त्या ईमेलवर जाऊन आपली अडचण सांगू शकतील. प्राप्त झालेल्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही कमाल जास्तीत जास्त 15 दिवसाच्या मर्यादित करणे आवश्यक राहील. म्हणजे आयुक्त महोदयाला जर एखादी समजा असं वाटलं त्यांना की काय अडचण येत आहे तर 15 दिवसाच्या आतमध्ये ती अडचण सोडवली जावी. ठीक आहे. आता आहे नंबर 4, माननीय उच्च न्यायालयाने फारशा प्रसिद्ध नसलेल्या व नगण्य खप असलेल्या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कृतीबाबत देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी काय झालं, काही ठिकाणी ज्यावेळेस नियुक्ती करण्यात आली शिक्षकांची तर त्यावेळेस जी जाहिरात द्यायला गेली, आता समजा उदाहरणार्थ कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती करायची असेल तर त्या जिल्ह्याचे जे स्थानिक वृत्तमानपत्र असतं किंवा जास्त खपाचं वृत्तमानपत्र असतं त्याच्यामध्ये जाहिरात देणं आवश्यक असतं. तर यांनी काय केलंय, काही नगण्य खप असलेल्या म्हणजे ज्यांची खपच होत नाही किंवा फारशा प्रसिद्ध नसलेल्या, जास्त प्रसिद्ध पण नाही, जास्त डिमांडेड नाही अशी, तशा वृत्तपत्रामध्ये जर तुम्ही जाहिरात दिली असेल तर त्यावेळेस काय सांगितलं यांनी, ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि त्यावेळेस तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. आता नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सूचना कोणत्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांसाठी आहे ते बघा. पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सदर जाहिरात संक्षिप्त स्वरूपात सर्वाधिक खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये किमान
त्यापैकी किमान एक मराठी भाषेतील असावं. प्रसिद्ध करणे संबंधित संस्थेस आवश्यक असेल. एखाद्या संस्थेला स्वतःची जाहिरात द्यायची असेल तर ती जास्तीत जास्त खपाचं जे वर्तमानपत्र आहे त्यातलं एक विशेष म्हणजे एक मराठी वर्तमानपत्र, त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात द्यावी लागेल, जेणेकरून सगळ्यांना कळेल की जाहिरात आलेली आहे. संस्थेची शाळा जिल्ह्याच्या महसूल विभाग बाहेर असल्यास संस्थेला अशी जाहिरात अनुक्रमे विभागस्तरीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र ब मध्ये त्या जिल्ह्यातील सर्वाधिक खपांच्या वृत्तपत्रांची यादी देण्यात आली आहे. संस्थेने कोणत्या परिस्थितीत या यादीबाहेरील वृत्तपत्रात जाहिरात देऊ नये. या आम्ही जे वृत्तपत्र सांगितले त्याच्यामध्ये जाहिरात द्यायची, त्याच्या बाहेर जाऊन द्यायची नाहीये. यादी बाहेरील वृत्तपत्रात जाहिरात दिल्यास संबंधित संस्थेची पोर्टलवरील जाहिरात तात्काळ प्रभावपणे रद्द करण्याची कारवाई सक्षम प्राधिकाऱ्याने करावी. जर अशा काही संस्था आढळल्या की ज्यांनी ऐकलं नाही आणि दुसऱ्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती दिल्या तर त्यांची जाहिरात पवित्र पोर्टलवरून डायरेक्ट रद्द केल्या जाईल. ठीक आहे. आता आहे शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुढचा. पवित्र पोर्टल शिवाय कोणत्याही परिस्थितीत, हे बघा हे तर सांगितलं मी मला, हे बघा हे किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. पवित्र पोर्टल शिवाय कोणत्याही परिस्थितीत संस्था स्तरावर नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. परत वाचतो, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पवित्र पोर्टल शिवाय कोणत्याही परिस्थितीत संस्था स्तरावर नियुक्त्या केल्या जाणार नाहीत व अशा नियुक्त्या करण्यात आल्यास त्यास कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही व संस्थेविरुद्ध नियमोचित कारवाई करण्यात येईल. या बाबीची नोंद सर्व शैक्षणिक संस्थांनी घ्यावी. सर्व शैक्षणिक संस्थांसाठी हा पॉईंट आहे. ठीक आहे. तुम्हाला पवित्र पोर्टल बाहेर जाऊन नियुक्ती करता येणार नाही. आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक तुम्ही दिलेला आहे इथे. आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरांकित केलेला आहे. तुषार महाजन सरांची सिग्नेचर आहे, उपसचिव महाराष्ट्र शासन. आणि इथं खाली जे आहे मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. इथं खाली जे आहे इथे अशा प्रकारचं जे आहे पवित्र पोर्टल मार्फत जी मानक कार्यपद्धती म्हणजे SOP आहे, विविध घटकांचा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेली आहे. आणि अशाच पद्धतीने कार्यप्रणाली, अशाच पद्धतीने कार्य जे आहे करायचं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल टेट परीक्षेत वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, इकडे सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा लिहिलेल्या आहेत. तुम्ही ते व्यवस्थित वाचून घेऊ शकता टेलिग्रामला. आणि अशा पद्धतीने तुमचं बघा इथे किती व्यवस्थित दिलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर काय पवित्र पोर्टल मानक कार्यपद्धतीमध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलं टेट परीक्षेमध्ये कशा प्रकारे परीक्षा घ्यायची, काय घ्यायची, काय नाही सगळं. निवडी जाहिराती कशा द्यायच्या, निवडीचा प्रकार मुलाखतीशिवाय, मुलाखतीसह. नंतर इकडं व्यवस्थापन संस्था यांची काय काय कारवाई राहील. तक्रार निवारण केंद्र कसा, तक्रार निवारण क्षेत्र याच्यामध्ये काय काय करता येईल. नंतर ज्यावेळेस उपरोक्त बाबींची पूर्तता झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण परीक्षा घेतो, परीक्षा झाल्यानंतर मग मार्क येतात, मार्क आल्यानंतर मग रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग जाहिरात द्यावी लागते. तर जाहिरातीमध्ये 2 जाहिराती असतात, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये सुद्धा विथ इंटरव्ह्यू जर असेल तर मग त्याच्यासाठी काय काय आहे, विदाऊट इंटरव्ह्यू असेल त्याच्यासाठी काय. नंतर मग निवड यादी लागते, निवड यादी सुद्धा 2 लागतात. एक विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी लागते, एक विथ इंटरव्ह्यूची लागते. विदाऊट इंटरव्ह्यूची जी लागते त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते सांगितलं त्यांनी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर बघ इकडे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि नंतर मग पहिले तिकडे मुलाखत जावं लागेल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर सगळ्या शेवटी मग बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील. तर अशा पद्धतीनं सुधारित मानक कार्यपद्धती प्रकाशित झालेली आहे. आणि इथून समोर यानुसारच या स्टँडर्ड SOP नुसारच शिक्षक भरती इथून समोर होणार आहे. त्याच्यामुळं सर्व अभियोगधारकांसाठी शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा, स्पेशल, खास आणि खूप मोठा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता आणि हीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला कशी वाटली. जी माहिती तुम्हाला समजली नसेल किंवा तुम्हाला ऐकू आली नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर परत तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघू शकता आणि ही पूर्ण माहिती बघू शकता. आय होप आजचा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज आज आपल्याला मिळाली आहे की शिक्षक भरतीचा मानक कार्यपद्धती जी आहे म्हणजे स्टँडर्ड SOP जी आहे ती सुधारित करण्यात आलेली आहे किंवा ती निश्चित करण्यात आलेली आहे. आणि शासनाद्वारे ती निश्चित करण्याचा आतापर्यंत त्यांचा प्रयास होता, तो करण्याचा त्यांचा विचार होता. आणि तशा पद्धतीने शासनाने ती कार्यपद्धती जी आहे समोर आणलेली आहे. आणि मागच्या सुद्धा एवढंच नाही, मागची सुद्धा जी काही अपॉइंटमेंट झालेले असतील 2017 पासून ते 2026 पर्यंत ज्या काही अपॉइंटमेंट झाले असतील, पवित्र पोर्टल बाहेर जाऊन ज्या नियुक्त झाल्या असतील तर त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी करायच्या सांगितल्यात. त्यांची चौकशी होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती पारदर्शकपणे होणार, ट्रान्सपरंट पद्धतीने होणार. त्याच्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. शिक्षक भरती सक्षमपणे ट्रान्सपरंट पद्धतीनं
आणि निपक्षपणे आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, शिक्षक भरती चांगल्या पद्धतीनेच होणार आहे. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा काय अभिप्राय आहे, तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.